नमस्कार. विज्ञानयात्री फिओडर लायनेन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री फिओडर लायनेन याने हे जर्मनी देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1964 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. म्युनिचमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सेल्युलर केमिस्ट्रीचे संचालक असताना त्यांना कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड, चयापचय यंत्रणा आणि नियमनासंबंधीच्या शोध कार्यासाठी कोनरॅड ब्लॉक यांच्यासोबत शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. फिओडर लायनेन यांचा जन्म दिनांक 6 एप्रिल 1911 रोजी म्युनिच येथे झाला. म्युनिच हे जर्मनी देशातील बव्हेरिया राज्याची राजधानी आणि बर्लिन व हॅम्बर्ग नंतरचे तिसरे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इसार नदीच्या काठावर बसलेले असून तंत्रज्ञान आणि फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. फिओडर लायनेन यांचे वडील विल्हेम लायनेन हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षक होते आणि आई फ्रिडा फ्रीम या उद्योगपती होत्या. स्थानिक शाळेत फिओडर लायनेन यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. सन 1930मध्ये लुडविग मॅक्सिमिलियन्स युनिव्हर्सिटी म्युनिचच्या रसायनशास्त्र विभागात त्यांनी आपले शिक्षण सुरू केले आणि मार्च 1936मध्ये हेनरिक विलॅन यांच्या मार्गदर्शनाखाली अमायन्टेमधील विषारी पदार्थावर पदवी प्राप्त केली. लायनेन दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी देशात राहिले. सन 1942मध्ये ते लुडविग मॅक्सिमिलियन युनिव्हर्सिटी म्युनिचमध्ये रसायनशास्त्राचे व्याख्याता झाले. सन 1947मध्ये ते सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर 1953मध्ये जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. सन 1954 पासून ते म्युनिचमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सेल्युलर केमिस्ट्री या संस्थेचे संचालक होते. हे पद दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञ ऑटो वॉर्बर आणि ऑटो हॉर्न यांच्या प्रेरणेने त्यांच्यासाठी तयार करण्यात आले होते. सन 1973मध्ये मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सेल्युलर केमिस्ट्री या संस्थेचे नव्याने स्थापन झालेल्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्रीमधील विलिनीकरण करण्यात आले. तसेच सन 1973मध्ये लायनेन यांची गोसेलशाफ्ट डायशर केमिकरचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री ही जर्मनीतील म्युनिच येथे स्थित आहे. एक आघाडीची जैव वैद्यकीय संशोधन संस्था आहे. सन 1973मध्ये स्थापन झालेली ही संस्था मॅक्स प्लँक सोसायटीचा भाग असून येथे बायोकेमिस्ट्री, पेशी जीवशास्त्र, स्ट्रक्चरल बायोलॉजी आणि बायोफिजिक्स क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन चालते. प्रथिनाची रचना, पेशीमधील प्रक्रिया आणि जीवशास्त्रीय रेणूचा अभ्यास हे या संस्थेच्या संशोधन कार्याचे क्षेत्रे आहेत. विशेषतः ही संस्था आण्विक बायोसायन्समध्ये सुद्धा आघाडीवर असून येथे 30हून अधिक संशोधन गट कार्यरत आहेत. ही संस्था सन 1973मध्ये 3 संस्थांच्या विलिनीकरणातून स्थापन झाली आहे. या संस्थेत 50हून अधिक देशातील संशोधक काम करत आहेत. ही संस्था बायोमेडिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवशास्त्रातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड, चयापचय यंत्रणा आणि नियमन या संदर्भातील संशोधन कार्यासाठी फिओडर लायनेन आणि कोनरॅड एमिल ब्लॉक यांना सन 1964 सालचा शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कोनरॅड एमिल ब्लॉक हे एक प्रसिद्ध जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होते. कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिडच्या चयापचय क्रियेवरील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना फिओडर लायनेन यांच्यासोबत सन 1964मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. हे शोध लावण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली. नोबेल समितीला वाटले की हे महत्त्वाचे आहे कारण स्टेरॉल्स आणि फॅटी ॲसिडच्या चयापचय याची माहिती मिळाल्यास कोलेस्ट्रॉलचा हृदयविकार आणि स्ट्रोकवर कसा परिणाम होतो हे उघड होऊ शकते. दिनांक 11 डिसेंबर 1964 रोजी त्यांचे नोबेल व्याख्यान चे विषय सक्रिय ॲसिटिक ॲसिड पासून टर्पिन आणि फॅटी ॲसिड
पर्यंतचा मार्ग होता. सायट्रिक ॲसिड सायकल म्हणजे क्रेब सायकल ही सजीवांच्या पेशीमधील मायटोकॉन्ड्रियामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. अन्नापासून म्हणजे ग्लुकोजपासून ऊर्जा निर्माण करणे हा या सायट्रिक ॲसिड सायकलचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये पायरुव्हेटचे ऑक्सिडीकरण मार्फत कार्बन डायऑक्साईड, NADH आणि FADH2 तयार होतात. शेवटी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट साखळीद्वारे जास्तीत जास्त ऊर्जा दिली जाते. हे चक्र ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पुनर्निर्मितीसह सतत सुरू राहते. याला क्रेब सायकल किंवा ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असेही म्हणतात. हे ॲरोबिक म्हणजे ऑक्सिजनची आवश्यकता असणारे श्वसनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पायरुव्हेटचे रूपांतर 2 कार्बन ॲसिटाइल कोएन्झाईममध्ये होते. ॲसिटाइल CoA 4 कार्बन संयुग ऑक्झॅलो ॲसिटेट सोबत मिळून 6 कार्बन सायट्रिक ॲसिड तयार करतो. अनेक टप्प्यात सायट्रेटचे ऑक्सिडीकरण होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ऊर्जा वाहक म्हणजे NADH, FADH2 तयार होतात. शेवटी ऑक्झॅलो ॲसिटेट पुन्हा तयार होतो जेणेकरून हे चक्र पुन्हा सुरू राहू शकेल. NADH2, FADH2 आणि ATP किंवा GTP तयार होतात. ही प्रक्रिया कर्बोदके, प्रथिन आणि लिपिड्स यांच्या चयापचयासाठी आवश्यक आहे आणि शरीराला ऊर्जा पुरवतात. बहुतांशी स्वतंत्रपणे काम करत असताना लायनेन आणि ब्लॉक या दोघांनी स्क्वॅलिन तयार होण्याच्या आणि त्याचे कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होण्याच्या पायऱ्या शोधून काढल्या होत्या. सुरुवातीला लायनेनला असे आढळले की ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोएन्झाईम Aद्वारे सक्रिय असलेले ॲसिटिक ॲसिड आवश्यक असते. त्याने ॲसिटिल कोएन्झाईम Aची रासायनिक रचना शोधून काढली जी जैव रासायनिक मार्गावर सविस्तर माहितीसाठी आवश्यक होती. त्याला हे देखील समजले की या प्रक्रियेत बायोटिन किंवा व्हिटॅमिन B7 आवश्यक असते. फिओडर लायनेन यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार यांची यादी आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये निवड, युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड, जर्मन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजीकडून ऑटो वार्बर पदक, कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिडच्या चयापचय यंत्रणा आणि नियमनासंबंधीच्या त्यांच्या शोधासाठी कोनॅड ब्लॉक यांच्यासोबत शरीरक्रिया विज्ञान वैद्यकशास्त्र या शाखेतील नोबेल पुरस्कार, जर्मनीच्या संघराज्याचा तारा आणि कमरपट्टा असलेले ग्रँड क्रॉस ऑफ मेरिट, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये निवड, जर्मन फॅट रिसर्च सोसायटीचे नॉर्मन पदक, विज्ञान आणि कलासाठी पोर ले मेराईट पदक, विज्ञान आणि कलेसाठी ऑस्ट्रियन सन्मान, अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट फाउंडेशनमध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक फेलोशिप दिली जाते. फिओडर लेनिन हे जर्मनी देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1964 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड यांच्या चयापचयावरील संशोधन कार्यासाठी कोनरॅड ब्लॉक यांच्यासमवेत संयुक्तपणे सन 1964 त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. ते म्युनिच येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सेल्युलर केमिस्ट्रीचे संचालक होते. त्यांनी म्युनिचमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये कार्य केले आणि जीवशास्त्रात अमूल्य योगदान दिले. फिओडर लिनेन यांनी शरीरात फॅटी ॲसिड आणि कोलेस्ट्रॉलचे चयापचय कसे होते आणि त्याचे नियमन कसे होते याबद्दलचे महत्त्वाचे टप्पे शोधून काढले. फॅटी ॲसिड आणि ऊर्जा निर्मिती प्रणाली यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईम A याची भूमिका हे फिओडर लायनेन यांच्या संशोधन कार्यातील मुख्य विषय होते. त्यांनी कोलेस्ट्रॉल तयार होण्याच्या प्रक्रियेतील क्लिष्ट टप्पे स्पष्ट केले. यामध्ये HMG CoA रिडक्टेज या एन्झाईमची भूमिका समजून घेणे हे त्यांच्या संशोधनातील महत्त्वाचे वळण होते, जे आजच्या स्टॅटिन औषधांचा आधार आहे. त्यांनी पेशीमधील ऊर्जेच्या निर्मितीत ATP सायट्रिक ॲसिड चक्र किंवा क्रेब सायकल कसे कार्य करते यावर सखोल संशोधन केले. त्यांचे संशोधन हे चयापचय विकारांच्या संकल्पना समजण्यामध्ये आणि उपचारामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते. ॲन्युरिझमच्या शस्त्रक्रियेनंतर 6 आठवड्याने दिनांक 6 ऑगस्ट 1979 रोजी
जर्मनीतील म्युनिच येथे फिओडर लिनेन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री फिओडर लिनेन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.